ते आपल्याकडे हजर झाल्याचं कळतंय, काय संदर्भात? येस, काही मिनिटांपूर्वी इथे पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आरोपी हजर झालेला आहे आणि त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि पुढची प्रक्रिया सुरू आहे. मग प्राथमिकदृष्ट्या ते कुठून आला आहे, कुठं होता, एवढं जर काही सांगितलं आपल्याला काही? त्याचं अजून इंटरोगेशन होणं बाकी आहे. त्याच्या अटकेच्या फॉर्मॅलिटीज मेडिकल इत्यादी पूर्ण करून आधी त्याच्या अटकेची प्रोसेस पूर्ण होईल आणि त्याच्यानंतरचं इंट्रोगेशन सुरू होईल. आणि त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि इतर जे ते देखील फरार होते, ते देखील सोबत हजर झाले आहेत? पत्नी किंवा मुलगी हे आपले आरोपी नसल्यामुळे आपण त्यांना फरार म्हणू शकत नाही, परंतु ते त्याच्यासोबत होते आणि ते आत्ता त्यांच्यासोबत नाही आहे. त्यांनी पत्नीला त्यांच्या नातेवाईकांकडे पाठवल्याचं समजतं आहे, मुलगीसुद्धा पत्नीसोबतच पाठवल्याचं समजतं आहे, परंतु आत्ता हजर होताना तो एकटाच आलेला आहे. त्याने काही कबुली दिलेली आहे किंवा काही प्राथमिक माहिती दिलेली आहे? आपल्याला त्याचं डिटेल इंट्रोगेशन करणं आवश्यक आहे. इंट्रोगेशन नंतर आपल्याला याच्यावरती बोलता येऊ शकेल. मॅडम, साधारण आतापर्यंत तक्रारी किती दाखल झालेल्या आहेत आणि त्याने किती, म्हणजे आता सांगताना काय सांगितलेलं आहे का? आता आपण एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या एका गुन्ह्यामध्येच इतर लोकांची जी फसवणूक झालेली आहे त्यांचे सुद्धा स्टेटमेंट्स घेऊन त्यांना आपण साक्षीदार म्हणून त्यांचे पुरवणी जबाबत्यामध्ये सम्मिलित करून घेत आहोत, त्यांचे स्टेटमेंट्स घेत आहोत. तर त्यामध्ये जवळपास आपल्याकडे 50च्या आसपास तक्रारी आत्तापर्यंत प्राप्त आहेत आणि त्या सगळ्याची अमाऊंट ही 18 कोटींपर्यंतची आत्तापर्यंत निष्पन्न झाली आहे. या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पुढची फॉर्मॅलिटी सगळी कशी असणार आहे? अटक प्रोसेस उद्या कसं न्यायालयात? बरोबर आहे. आता अटकेची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, मेडिकल केलं जाईल आणि उद्या मान्य न्यायालयासमोर हजर करून पोलीस कस्टडी मिळण्यासाठी मान्य न्यायालयाला विनंती केली जाईल. आता किती वाजता ते हजर झालेले इथं? त्याचं टायमिंग सांगते मी तुम्हाला नंतर. आणि साधारण हा 200 कोटीचा घोटाळा म्हटलं जातं, बऱ्याच मीडियामध्ये चर्चा झाली आणि तो बरेच जणांची नावं घेतोय आणि मीडिया तो त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बऱ्यापैकी माहिती मीडियामध्ये कळलेली आहे. त्या व्हायरल झालेला व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचला आहे का? त्या संदर्भात आपण माहिती घेतली आहे का त्याकडून? त्या व्हिडिओ माझ्यापर्यंत सुद्धा लिंक आलेली आहे. तो व्हिडिओ आमच्यापैकी इन्व्हेस्टिगेटिंग करणाऱ्या टीमच्या अधिकाऱ्यांनी बघितलेला आहे. मात्र त्याच्या अनुषंगाने आपल्याला व्हेरिफिकेशन केलं पाहिजे. त्या व्हेरिफिकेशन नंतरच आपल्याला भाष्य करता येऊ शकेल. धन्यवाद मॅडम. थँक्यू.